मोठी बातमी गोवंडीत लिंबोणी बागमध्ये राहत्या घरावर प्रशासनानं बुलडोझर फिरवला। यामुळे 60 वर्षापासून राहणारे नागरिक रस्त्यावर आलेले आहेत। कडक ऊन, मुलांच्या 10वी-12वीच्या परीक्षा सुरू आहेत, गरोदर महिला घरात आहेत। असं असताना राहत्या घरावर बुलडोझर चालवत घरं तोडली जातात। घरं तोडताना पाहून महिलांनी आक्रोश केल्याचं पाहायला मिळतं। दरम्यान घटनास्थळावरून या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। मारला 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 हे चल आपण लगेच पडूया मारला 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 सारे वाले आलेले आणि हे बिल्डरची लोक आलेले, त्यांनी राहत्या लोकांना बाहेर काढलेले। काही सबूत नाही, त्यांच्याकडे ॲग्रीमेंट नाही, त्यांच्याकडे काय कसा रूम होणार, किती माळ्याची होणार, लिफ्ट आहे का नाही, पाण्याचा बंदोबस्त आहे का नाही, या काही गोष्टी नसताना येऊन घरात घुसून डायरेक्ट घरं तोडतात। हे काय आहे काय? हे नियमात बसतं का सांगा बरं? हा, उगाचच लोकांची पिळवणूक करून चाललेली आहे। ज्यांनी छोटे छोटी घरे ते चेक घेऊन पळाले, त्यांनी काय मागचा पुढचा विचार केलेला नाही। कागदपत्र मागितले बिल्डरला, का देत नाही आम्हाला? मग त्यांनी द्यायचं ना आम्हाला, कागदपत्र द्यायचं ना, आमच्या घराची चावी घ्यायची। फार पैसा दिलाय त्यांना वाटून बिल्डर। पैसे चारले, पैसे चारून त्यांना लोकांना आम्हाला बाहेर काढायला आणलेले आहेत। नाही, पण हे जबरदस्ती आहे साहेब। एसआरआयचे लोक पण तसेच पैसे खाऊन घरं तोडतात। एसआरआयवाले खिडके साहेब त्यांनी सगळ्याची नोटीस 2 तारखेला आम्हाला दिली। किती घरं झाले यांचे, किती जणांचे किती गेले ते म्हणतात लगेच खाली करा। मी यांचा चेक घेतलेला नाहीये, आजपर्यंत कमिटी अध्यक्ष कधी माझ्या दारात आला नाहीये, मला कधी बोलला नाही मॅडम चेक घ्या, तुमचं काय अधिकार, काय नाही, काय तुम्हाला पुरावे पाहिजेत, काय नाही, आतापर्यंत त्यांनी मला काहीच विचारलेलं नाहीये आणि डायरेक्ट येऊन मला सांगतोय घर खाली करा, कारवाई करा यांच्यावर। हा कुठली पद्धत आहे? कुठले कानून कायदे तुमचे? कडाक्याचा उन्हाळा सुरू आहे, 10वी-12वीच्या परीक्षा सुरू आहेत, दुसरीकडे रोजा सुरू आहे, अशा अनेक गोष्टी असताना गवंडीतली लिंबोनिया बाग इथे घरं तोडण्यात आलेली आहेत। एसआरआयकडनं ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि इथली लोक मात्र त्याच्यावर प्रचंड नाराज आहेत। त्यांना न सांगता राहता घरातनं त्यांना बाहेर काढलेलं आहे। तुम्ही दृश्यामध्ये पाहू शकता कशा प्रकारे लोकांची ही सामान तुम्ही बघू शकता। इथेच हे पूर्ण लिंबोनिया बाग वसलं होतं। 357 घरं इथे होती आणि या घरांवरती कारवाई करण्यात आली आहे। उन्हामध्ये अचानक घरं तोडण्यात आलेली आहेत। राहती घरं होती आणि राहती घरं ही तोडण्यात आलेली आहेत। त्यामुळे इथे पूर्ण जो नागरिक आहे तो पूर्ण नाराजीचं सूर आहे नागरिकांमध्ये। नाराज झालेला नागरिक आहे। खरं तर उन्हाळा आहे कडक, आम्हाला काही वेळ दिला पाहिजे घर बदलायला, आम्हाला घरं शोधायची होती। त्याचबरोबर इथे गरोदर महिला आहेत, लहान मुलं आहेत, लहान मुली शाळा सुरू आहेत, 10वी-12वीच्या एक्झाम सुरू आहेत। अशा अनेक गोष्टी असताना अचानक ही कारवाई केल्यामुळे इथली जे नागरिक आहेत ते संतप्त झालेले आहेत। काय तुमचा मुद्दा काय? आमचा मुद्दा असा आहे की विकासकांनी जेव्हा आमचं काम जे सुरू केलं ऑलरेडी ते ब्लॅक लिस्टमध्ये आहेत, तर तेव्हा त्यांनी जेव्हा सहाय्यक फायनान्सर जेव्हा घेतला तर तो तिरद आहे आणि तो या MU मध्ये नाही। आमचं अजून असं म्हणणं आहे की प्रत्येक झोपडीधारकाला जेव्हा तुम्ही नोटीस पाठवता 33-38ची, तर त्याच्यासोबत 210ची NOC पाठवायला पाहिजे। सीधे सीधे बोला हम तो फुल सपोर्ट करेंगे, हम लोग को जो भी अपने प्रॉपर जानते हम लोग जिनका अपात्र को पात्र करके दे। मेरा 2 घर अपात्र है, दोनों को पात्र करके दे। तो जो भी हम लोग को प्रॉपर डॉक्यूमेंटेशन कर दे, हम लोग अभी का भी घर खाली कर देंगे। हम लोग पूरा सपोर्ट करने को तैयार है, लेकिन उनसे सुनने को तैयार नहीं है। जब मैं उनको जब मैं पेपर देने को एक बार गया था उनको अपने ऑफिस में, तो लोग उनको क्या बोला था कि हम लोग तुम्हारा सब काम कर रहे हैं लेकिन तुम हमारा विरोध करो। हम लोगों ने आपका क्या विरोध किया है? हम लोगों ने क्या विरोध किया? अभी हम लोग रमजान के रोजे भी चालू है यहाँ पर। परीक्षा होईपर्यंत तरी थोडीशी वेळ द्या। आणि आम्हाला असं वाटलं की निदान त्या SRA पण ह्या गोष्टीला थोडंसं आम्हाला दाद देईल, पण SRA ने आजपर्यंत आम्हाला कधी दाद दिलेली नाही आणि आम्हाला कुठल्याही गोष्टीचं साथ दिलेली नाही। त्यांना जिथे
आणि इथला बिल्डर जो आहे सदानंद शेट्टी ह्याला ऑलरेडी ब्लॅकलिस्ट आहेच तो, पण त्याला ऑलरेडी 13-2 त्याच्या एका प्रोजेक्ट साठी त्याला 13-2 केलेली असताना पण तो अजूनही आमच्या माथ्यावर लादलेला आहे. तर कारवाई झालीच पाहिजे, कारण की कमिटी काहीच उत्तर बरोबर देत नाही. मी डिलेव्हरीसाठी आलेले असून सुद्धा त्यांना रिक्वेस्ट केली, आमच्या दादानी पण रिक्वेस्ट केली, ते का ऐकतच नाही ना. लिगल कुठले डॉक्युमेंट्स देत नाही, साध्या पेपरवर फक्त छापून दिलेलं आहे पेपर, ते आता ऐकत नाही. आणि बोलायला आले ना तर त्यांचे कमिटीवाले आमच्यावर दादागिरी करतात, भांडणं करतात. मनीष कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई. तर आता पाहूयात झटपट